तर भारतात प्रदूषण मुक्त आणि अत्याधुनिक अशा हरित तंत्रज्ञानावर चालणाऱ्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेची सुरुवात होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक रेल्वेला हरियाणातील जिंद येथून हिरवा झेंडा दाखवलेला आहे। आत्मनिर्भर भारताचा हा एक नवा आविष्कार ठरलाय। भारतीय रेल्वेने हरित तंत्रज्ञानात गाठलेला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केलाय। पाहुयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। भारतात धावली पहिली हायड्रोजन रेल्वे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा। पहिली ऐतिहासिक रेल्वे जिंद ते सोनीपत दरम्यान धावली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन केले। भारतातील पहिली ऐतिहासिक हायड्रोजन रेल्वे हरियाणातील जिंद ते सोनीपत दरम्यान धावली। जिंद येथे झालेल्या सोहळ्यात या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। भारतीय रेल्वेने हरित तंत्रज्ञानात गाठलेला हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरलाय। या तंत्रज्ञानाचा वापर खूपच कमी देशांमध्ये केला जातो। तसेच आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतील हा एक मोठा आविष्कार ठरलाय। रेल्वेचे विशेष जगातील सर्वात लांब 8 पॅसेंजर कार्स आणि 2 ड्रायव्हिंग पॉवर कार्स जोडलेले आहेत। यासाठी 2400 किलोवॅटचे सर्वात शक्तिशाली 2 इंजिन वापरलेत, अशी माहिती भारतीय रेल्वेने दिली। या रेल्वेची सर्वाधिक वेग ताशी 110 किलोमीटर प्रति तास इतका असून या मार्गावर ती ताशी 75 किलोमीटर वेगाने धावणार आहे। तसेच किमान 682 प्रवासी या रेल्वेतून प्रवास करू शकतील। ही रेल्वे एका दिवसात 2 वेळा राऊंड्स करणार असून एका दिवसात एकूण 356 किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करणार आहे। त्यासाठी 300 किलो हायड्रोजनचा वापर केला जाणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली। तो ये हाइड्रोजन ट्रेन है, उसके सामर्थ्य के बारे में सुनकर आपको भी गर्व होगा, एक एक हिंदुस्तानी को गर्व होगा। साथियों, जिंद से सोनीपत को चलने वाली हाइड्रोजन ट्रेन दुनिया की सबसे ताकतवर हाइड्रोजन ट्रेन है। भारत ने पहली बार में सीधे 10 कोच वाली हाइड्रोजन ट्रेन चलाकर दुनिया में अपना झंडा गाड़ दिया है। ये देश के लिए गौरव की बात है, विशेषकर इंजीनियर्स के लिए गौरव की बात है कि देश में इतनी कॉम्प्लेक्स टेक्नोलॉजी को डेवलप किया गया है। इट वाज वेरी इंपॉर्टेंट टू डेवलप दिस टेक्नोलॉजी, क्योंकि हाइड्रोजन एक न्यू एनर्जी है, न्यू फ्यूल है। इस फ्यूल का ट्रांसपोर्टेशन में कैसे यूज हो, उसकी टेक्नोलॉजी भारत में कैसे डेवलप हो, आत्मनिर्भर भारत की स्वदेशी टेक्नॉलॉजी ये बनाना ये बहुत इम्पॉर्टंट है। हायड्रोजनवर चालणारी रेल्वे पहिल्यांदा फ्रान्समधील अल्स्टोम या कंपनीने 2016 मध्ये तयार केली। हायड्रोजनवर धावणारी जगातील पहिली व्यावसायिक प्रवासी रेल्वे 2018 मध्ये जर्मनीत धावली। जपानच्या JR ईस्ट या कंपनीने टोयोटा आणि हिटाचीच्या सहकार्याने 2022 मध्ये हायड्रोजन रेल्वे ट्रॅकवर आणली। चीनने आशिया खंडातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती 2022 मध्ये केली। अमेरिकेने कॅलिफोर्नियामध्ये हायड्रोजन ट्रेनची सुरुवात 2024 मध्ये केली। भारतात 17 जुलै रोजी पहिली हायड्रोजन रेल्वे जिंद ते सोनीपत दरम्यान धावली। सामान्य इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनला धावण्यासाठी लागणारा वीज ओव्हरहेड तारांमधून मिळते। हायड्रोजन रेल्वेला याची गरज नसते। या रेल्वे हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र करून ट्रॅक्टिव्ह वीज निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानावर धावतात। भारतात धावणाऱ्या हायड्रोजन रेल्वेमध्ये प्रत्येकी 4 इंटिग्रेटेड पॉवर पॅकचे 4 संच लावण्यात आले। या पॉवर पॅकमध्ये हायड्रोजन फ्युएल सेल्स आणि लिथियम फेरोफॉस्फेट बॅटरीचा समावेश असणार आहे। या रेल्वेत कॅनडाच्या बलार्ड कंपनीकडून आयात केलेले हायड्रोजन फ्युएल सेल्स बसवलेत। हे सेल्स रेल्वेमधील हायड्रोजन आणि बाहेरील हवेतील ऑक्सिजन एकत्र करतात। हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक प्रक्रियेतून विद्युत ऊर्जा तयार होते, ज्यावर ही ट्रेन धावणार आहे। बहुत पावरफुल ट्रेन बनाई है। 30 to 100 हॉर्स पावर की ट्रेन है। इसमें 8 तो ट्रैवल कार रहेंगी और 2 पावर कार रहेंगी, जिनसे हमें पावर प्रोवाइड होगी, एक फ्रंट में एक बैक में सर। एडवांस सेफ्टी फीचर्स हैं इसके अंदर सर। इन केस ऑफ फायर ऑटोमेटिक फायर एक्सटिंग्विशर्स इसके अंदर लगे हुए हैं। अराउंड 26 सेंसर्स लगे हुए हैं जो हीट को डिटेक्ट करते हैं, फायर को डिटेक्ट करते हैं, लीकेज को डिटेक्ट करते हैं। सेफ्टी के मामले में सर बिल्कुल टॉप नॉच है सर। सबसे पहले तो मैं यही कहूँगा, नई टेक्नोलॉजी है, इसमें ज़्यादा पावर है, साउंड प्रूफ है, वातावरण में कोई प्रदूषण नहीं है और
इसकी पिकअप बहुत बढ़िया है। जगातील प्रतिष्ठित सुरक्षा मूल्यांकन संस्था असलेल्या TUV-SOD कडून स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन। हायड्रोजन रेल्वेमध्ये हायड्रोजन गळती, ज्वाळा, उष्णता आणि धूर ओळख प्रणाली, स्वयंचलित हायड्रोजन बंद प्रणाली, अखंड वायू विजन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेने सुसज्ज। प्रगत सेन्सर प्रणालीच्या माध्यमातून हायड्रोजनच्या सांद्रतेच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवणार। हिट डिटेक्टर आणि लीक डिटेक्टर सह अनेक सुरक्षा सेन्सर संपूर्ण रेल्वे कार्यरत। हायड्रोजनचे प्रमाण 0.25% जास्त झाल्यास सर्व सुरक्षा प्रणाली कार्यान्वित होणार। राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाची पहिली यशस्वी ओळख निर्माण करणारी ऐतिहासिक रेल्वे। फ्रान्स, जर्मनीनंतर जपान, चीन आणि अमेरिका या देशांनीही त्यांची स्वतःची हायड्रोजनवर धावणारी रेल्वे लॉन्च केली। मोठ्या प्रमाणात प्रवाशांना प्रवास करता यावा तसेच माल वाहून नेता यावा यासाठी या तंत्रज्ञानात सातत्याने विकास होतोय। त्यामुळे सध्या जगात काही देशांकडे हायड्रोजनवर धावणारी रेल्वे आहे, तसेच ज्या देशात ही रेल्वे धावते ती खूपच कमी अंतरादरम्यान धावते। हे तंत्रज्ञान जसे विकसित होईल त्या प्रमाणात या ट्रेनचा वापर वाढवला जाणार आहे। हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे त्याची वाहतूक भारतीय रेल्वेच्या उच्च दाबाखाली करणे हे एक मोठं आव्हान आहे। भारतीय रेल्वेने सध्या पुढील कोणत्याही हायड्रोजन रेल्वेची घोषणा केलेली नाही। शुक्रवारी धावलेल्या पहिल्या रेल्वेची कार्यक्षमता आणि यश पाहूनच देशात अन्य मार्गावर हायड्रोजन रेल्वे सुरू करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे। भारताची ही पहिली हायड्रोजन ट्रेन भविष्यातील प्रदूषणमुक्त रेल्वे प्रवासाची नांदी ठरली असून विकसित भारत 2047च्या दिशेने हे भारताचे महत्त्वाचे पाऊल ठरले। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।